हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? मी आहे वेदिका. मी आहे राकेश. आणि आमच्या कपल जर्नी मध्ये तुमचे स्वागत आहे. आणि जसे की लास्ट टू लास्ट व्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही साखरपुड्याची तयारी करत होतो आणि आज तो दिवस नाहीये, पण आज आम्ही सगळे गावी चाललो आणि गावी आहे आपली एंगेजमेंट भावाची. ठीक आहे. आणि आता आम्ही सगळे सकाळ सकाळ निघालो. 7 वाजले. जसं आपला रेग्युलर टाइम आहे. तुम्ही जसे आमचे ब्लॉग बघत असालच तर आपण फक्त 7लाच निघतो. ठीक आहे. तर आमचा टाइम झालेला आहे. जायचं असेल तर आम्ही लवकरच निघतो, कारण ते ट्रॅफिक परत ऊन वगैरे एवढं सहन आपल्याला सवय नाहीये ना. आणि आता आम्ही खाली जातो, म्हणजे आता आम्ही निघतो ऍक्च्युली, कारण खूप वेळ झालेला आहे. आम्ही लास्ट टाइम 6:30 की 6ला निघालो होतो गणपतीच्या वेळेस, पण आज थोडासा उशीर झालाय. पण ठीक आहे, कोई नहीं, हो जाएगा, वो तो कवर हो ही जाएगा, वही चलाएंगे. मला चालवायची गाडी. तर आपण भेटूया तुम्हाला जर्नी मध्ये. येस गाईज, ॲज रिच्युअल आम्ही नाश्ता करायला थांबलो आणि वैदिक पण माझ्यासोबत आहे. हाय. बरेच दिवसातून साहेब इथे नाश्ता करतात. या सगळ्यांनी नाश्ता करायला. हां, विचारून खातात. काय बात आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आमचा प्रेमाचा का सर्व आहे माहिती ना. हो हो हो. मग तू पहिलं खाणार, मला नाही देणार. तर आपण नाश्ता करून डायरेक्ट घेतला. गाईज, आम्हाला आमचा भाऊ वेलकम जॉईन झालेला आहे. असं नाही, असं येतो मामा. मामा पण आलाय. काऊ, ताई, मामी, पनू. ॲज युजल त्रिमूर्तीमध्ये आम्ही थांबलोय. काय बोलताय? काय बोलता मामा? हाय काऊ. हाय हाय ताई. नवरदेव दुसऱ्या गाडीत आहे, इनोवा मध्ये येत. येस येस येस. काय बोलतो आम्ही? खोटं नाही दुखत आहे. बस एकदम अण्णा से हाय. हाय, वेलकम टू माय YouTube चॅनल. बोल अण्णा इकडे बघ. बोल Hi, बोल. welcome to my YouTube channel. विच चॅनल? YouTube Which one? What's your channel name? channel and Oh, चॅनल अर्णव ना अजून ओपन केला आपण. will reveal it का? बोल बोल. will give you. काय कसं? आम्ही सगळे आता जस्ट झालाय सगळ्यांचा नाश्ता. सगळेजण भेटले होतो. हे बघा, सगळे आता एकमेकांना भेटत आहेत. आणि मग सगळेजण आता भेटलेत. मग आता एकत्र निघूया आणि डायरेक्ट जेवायला ना. कुठे? काळकाई. काय रे, कुठलं रे हॉटेल? काळकाई हॉटेल आम्ही आता सगळे जाणार आहे. म्हणजे डायरेक्ट तिकडेच थांबणार आहोत. बाकी मधला हॉल्ट वगैरे काय आम्ही सध्या अजून तरी डिसाईड नाही केला. पण बघू, पालीला आल्यावरती आपलं जसं दरवेळेचा तो स्पॉट आहे रावजी चहावाला, तिकडे कदाचित थांबला तर थांबू. पण बघूया. फादर हां, आपण आता भेटूया डायरेक्ट कदाचित रावजी चहावाला, नाही तर मग डायरेक्ट काळकाई हॉटेलला. ठीक आहे. काय 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 बोलले? कालकाई कृपा. काय बोलले? आता डायरेक्ट कालकाई कृपा. ओके ओके, म्हणजे डायरेक्ट जेवायला. हे बघा, आमचे जिजू फुल एअरपोर्ट लुकमध्ये आलेत सध्या. म्हणजे आम्ही चाललोय गावी, पण सध्या जिजू चालले. मला वाटतं गोवा बिवा जाणार वाटतं पुढे जाऊन एकदम. आणि दीदीचा लुक हिमाचल प्रदेशचा, तो कुठली ती जयपूरवाला लुक आहे तिचा. काय बोलते आपण? ओके, काय साखरपुड? जयपूर डायरेक्ट. ठीक आहे, जयपूरला भेटू मग आपण आता. चलो. आमचा नवरदेव एकदम छावा बनवून आलाय. मी लहानपणापासून छावा दिसतो. म्हणजे आज जरा जास्त ग्लो करतो तो, असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. बट ऑब्वियस आहे ना, आता त्यांचे दिवस येतात ते. हा, सध्या दिवस त्यांचे आहेत काय? आमचे दिवस झालेले आहेत ना, आता भाईंचे दिवस. Yes. चलो. जसं आम्ही तुम्हाला बोललो मगाशी की आम्ही चाललो आता काळकाईच्या हॉटेलला डायरेक्ट तुम्हाला भेटू जेवताना. पण अनफॉर्च्युनेटली जरा प्लॅनमध्ये चेंज झाला आणि तो चांगला चेंज झाला ॲक्च्युली. ठीक आहे. म्हणजे ही लोक पुढे गेलेले आणि आम्ही जरा मागे राहिलो होतो. आणि म्हणजे आता मी जिथे तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही आता एक्झॅक्टली कुठे आलो आहे. ठीक आहे. ते प्रत्येक कोकणातल्या माणसाला माहिती आहे की हे स्पॉट कुठे आहे
आणि त्याला काही सांगायची गरज नाही. फक्त हा एक व्ह्यू दाखवला तरी पण तो समजून जाईल की आम्ही आता एक्झॅक्टली कुठे आहे. वेट तुम्हाला दाखवतो थांबा. हा बघा, हा तुम्हाला तो हायवे दिसतोय आणि आपण आहोत डायरेक्टली आता काशेडी घाटाच्या मठामध्ये, स्वामींच्या मठामध्ये आलोय. ठीक आहे. सो आणि आम्ही मेन गोष्ट अक्कलकोटला आम्हाला जायचंच होतं पण येस नाही झालं. नाही भेटत जायला पण त्याच्याने असं झालं पण इथे हा आमचा रेग्युलर स्पॉट आहे. हा आमचा रेग्युलर स्पॉट आहे. पण जेव्हा तो रस्ता नव्हता तेव्हा आम्ही आवर्जून इकडे यायचोच. म्हणजे आमचा हा स्टॉप असायचा. मठामध्ये पाया पडून मग पुढे जायचो. मग आज जरा प्लॅन मध्ये चेंज झाला. आधी नव्हतं पण आता तो रोड नवीन झाल्यापासून ना जास्त करून मला वाटतं कोण ह्या रोडनी येत नाही. पब्लिक येत पण नाही. हा त्याच्यामुळे आता कसं वेळ पण आहे आणि कसं कुठे लवकर पोचायचं नाही. पोहोचलो आम्ही almost. आता 1 वाजला ऑलमोस्ट. म्हणजे असं कुठे जायचं नाही ना की बाबा आज घरीच जायचं. घरीच जायचं. त्याच्यामुळे जाऊन पटकन मठामध्ये येऊन तो पाया पडून येतो म्हटलं जाऊन येऊ पटकन असं. तुम्ही काहीतरी बोलत होतात. काय बोलत होता तुम्ही? मी तेच बोलत होते की आम्ही ना म्हणजे सॅटर्डे संडे असं प्लॅन करत होतो की अक्कलकोटला जायचंय. स्वामींच्या मठामध्ये जायचंच होतं आम्हाला पण काही ना काहीतरी बोलतात ना जे घडून यायचं ते बरोबर होतं. पण स्वामीच घेऊन आले. आणि तेच मेन गोष्ट आम्हाला घेऊन आले. तुम्हाला आम्ही सांगू नाही शकत. पण त्यांनी आम्हाला बोलून घेतलं. येस येस हे एक आहे की त्यांनी समोरून म्हणजे आम्हाला ते बोलतात ना इंट्युएशन्स. ठीक आहे. मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये हे मठ कसं आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांना दाखवतो. त्यांना खरंच नक्की आवडेल. हा जे कोकणात नाही फॉलोअर्स कोकणात. येस येस ठीक आहे. तुम्हाला दाखवतो आतमध्ये मठ कसं आहे. येस वेट थांबा जरा. तुम्ही कनेक्टेड राहा आमच्याबरोबर. चला असं आतमध्ये आलं की फर्स्ट फ्लोअरला आहेत ॲक्च्युली. ओके ओके. हे बघा हे ते मंदिर आहे, मठ आहे. जर खूप हळू बोलतो. गाईज जसं की आम्ही म्हटलं होतं तुम्हाला काळकाई कृपा हॉटेल येस फेमस फॉर थाली. कुठली व्हेज थाली आणि नॉनव्हेज थाली कुठली पण घ्या. इथे फक्त थाली सिस्टम आहे. खूप छान भेटतं जेवण. एकदम घरगुती टाईपमध्ये भेटतं. असं एकदम होतं ना की बाहेरचं जेवण लागणार नाही, घरचं जेवण लागतं. ओके. कोकणामध्ये नसतील ना म्हणजे कोकणी नसतील किंवा कोकणात जात असेल फिरायला लोक या हॉटेलला नक्की व्हिजिट करा आणि इथे सांगा. पेड प्रमोशन नाही आहे. पेड प्रमोशन नाही पाहिजे. पप्पा चावी द्या. अर्णव तू मला मिस नाही केलं. तू आता मिरर मध्ये बघतोय. आणि गाईज थोडा आम्ही म्हणजे मठामध्ये गेलो होतो ना त्याच्यानंतर मी जरा मी दुसऱ्या गाडीमध्ये बसले. लांब राहत असतं ना. साहेब बोलतात की लांब राहायचं. बघितलंय दीदीच्या बाजूला काय बरोबर ना दीदीच्या बाजूला बसलेली. बस मला जायचं होतं आणि मला इच्छा माझी पहिल्यापासूनच होती इच्छा. एक तर आम्ही ट्रेनचा प्लॅन केलेला आहे ह्या माणसामुळे आम्ही ट्रेनचा प्लॅन पण तिला कॅन्सल. सांगा जरा कोकणी ट्रेन पकडणार आहे म्हणते. त्यात काय मी दीदींसोबत येणार होती आणि दीदी इज व्हेरी एक्सपिरियन्स. काय दीदी? हा बाई खूप बाई. अर्णव तुम्हाला काय बोलायचं इकडे बघ. अर्णव काय होतं बघ. तुला काय बोलायचं? अच्छा चॅनलला काय. चलो आता आम्ही आतमध्ये जातो आणि तुम्हाला भेटलेला आहे. इकडे असं घरगुती सामान वगैरे पण मिळतं. बोलतो काहीतरी. हा तिथे असं सगळं ॲम्बियन्स आहे चांगलं आहे. म्हणजे सगळे सिटिंग अरेंजमेंट सगळी चांगली आहे. ओके. बघा तुम्ही कसं कुठे बसा वाटतं भारी वाटतं. आपली गँग कुठे आहे? आपली गँग तिकडे बसली आहे. एक इकडे बसली आहे. इकडे मम्मी आहे. मम्मी काय करा मामी. इकडे मामा बसले. म्हणजे आता सगळे अरेंज होत आहेत. मामी पण आहे तिकडे. अरे तुम्ही वेश आहे. चलो आम्ही बाय. हाय गाईज फायनली आम्ही आता पोचलो आहे. आमच्या चेहऱ्यावर तुम्हाला कळत असेल की आम्ही पहिला झोपलो होतो. म्हणजे आम्ही एकदम दुपारीच पोचलो होतो पण खूप दमलेलो. म्हणजे सकाळी लवकर पण उठलेलो. त्याच्या रात्री लेट झोपलो होतो त्याच्यामुळे खूप झोप आली होती आणि पहिला झोपलो आणि आता सगळेजण उठलेत आणि उद्या
एंगेजमेंट असल्यामुळे पहिला आम्ही काहीतरी करतोय सगळे. तर काय नवरीला आम्ही थोडंसं एक आमच्याकडनं सरप्राईज देणार आहोत तर ते जरा रेडी करतोय. ठीक आहे पण आता तुम्हाला दाखवतो थांबा. हा आम्ही ते दाखवतो आता एक मिनिटामध्ये. म्हणजे सगळेजण प्रिपरेशन करतात त्याचं एक मिनिटामध्ये. एकदम एकदम सिरियसली मनापासून एकदम करतात काम आहे आता. दीदी फुल एकदम एकदम फोकसमध्ये काम करते. दीदी मनू कॉपी करते. येस 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 मामी बघा मामी हाय. मी काय ऍक्टिंग करतोय. मदत करते भाई मदत करते. ठीक आहे. भाडे पण आला इकडे. लिली कुठे गेला? रोहित कुठे गेला? हा रोहित पण आलेला आहे मुंबईवरून आपल्या एंगेजमेंटसाठी. ही गँग इकडे तयारी करते सरप्राईजसाठी आणि आमची दुसरी गँग इकडे. दुसरी गँग मग ही नवऱ्या मुलाची आई. कसं वाटतं तुम्हाला? तुमच्या मुलाचा साखरपुडा आहे उद्या. बोला काहीतरी तुम्ही. खूप बरं वाटतं ना. हे आमच्या मामी. हा मामी पण आल्यात. ही माझी काकी. हाय काकी कशी आहे तू? कसं वाटतं तुला? चांगलं वाटतंय. मामी तुमचा काय रिव्ह्यू आहे? कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही एंगेजमेंटसाठी आलाय. मजेत आहे ना? आनंदी. सो असा काही सगळ्यांची एक्साइटमेंट आहे सध्या. आणि आम्ही आता सध्या काय ब्लॉगचा एंड करतो ना काय ग? हो आता ब्लॉग एंड करायचं. ठीक आहे मग थांबा. ओके गाईज एंगेजमेंटच्या दिवसासाठी ना जरा मेहंदी काढली. माझं नाव पण काढलं. जरा एक मिनिट थांबा जरा दाखवलं. एक मिनिट. हे बघा अशी मेहंदी काढली. मेहंदी काढले त्यामध्ये माझं नाव पण काढलं. दाखव का? हा माझं नाव आहे तर ते राकेश. येस. काय आता आम्ही चाललो पाणी भरायला. गावी पाण्याची तुम्हाला माहिती कमतरता असतेच. आता सगळे साखरपुडे येणार आहेत त्याच्यामुळे पाण्याची कमतरता सगळे आम्ही एक ड्रम इथे लावलाय. एक ड्रम इथे लावला. 2 ड्रम मागे लावले आणि एक ड्रम इथे पण ठेवलाय. सकाळी लवकर उठायचं आहे कारण की एवढे जण आहेत त्यांच्या सगळे आंघोळ होण्यासाठी वेळ लागणार. थंडी पाणी पण कमी आहे. पाणी आम्हाला इथून 9:30-10 वाजता आपल्या गावातून निघायचं. तर तशी प्लॅनिंग आहे. आणि हे माइंडेटरी आहे गावी आल्यानंतर. हे लहान बालपण आठवलं. हो आणि करायचं. काहीतरी बोलायचं. बोला अर्णव. उद्या आमचा साखरपुडा आहे हा आणि सगळे येणार. सगळ्यांनी या. आणि सगळ्यांनी या. ओके सगळ्यांनी यायचं आहे. सो आता जसं तुम्ही बघितलं की आता एवढं क्यूट तुम्हाला इन्व्हिटेशन भेटलंय तर तुम्ही सगळ्यांनी एंगेजमेंटला यायचं आहे. ठीक आहे आणि आठवणीने यायचं आहे. आणि याच्या पुढे आम्ही आता ब्लॉगचा एंड करतोय. वेट फायनली गाईज आम्ही आता ब्लॉगचा एंड करतोय का? कारण की आता उद्या आम्हाला एक वेगळं शूट करायचा वेगळा तो वेगळा डेचा. ब्लॉग आहे. येस तो डे 2 असेल आणि तो एंगेजमेंट डे असेल. Yes. त्याच्यासाठी आपण एवढा वेट करत होतो. तुम्ही म्हणजे लास्ट ब्लॉग बघितला असेल की आपण भाईच्या एंगेजमेंटची आपण तयारी करत होतो. येस आणि आज आम्ही गावाला आलो आणि ते पण मी थोडंफार आता जे प्रिपरेशन चालू आहे ते सुद्धा तुम्ही बघितले असेल ब्लॉगमध्ये. सगळ्यांची एक्साइटमेंट खूप आहे. सगळ्यांना खूप मजा येणार आहे आणि उद्याचा दिवस सगळे वाट बघतायत. ठीक आहे आणि आम्ही आता इथे ब्लॉगचा एंड करतोय. आणि बॅकग्राऊंडला खूप जास्त गोंधळ आहे मला माहिती आहे कारण की लग्नाचं घर आहे म्हटल्यानंतर गडबड असणारच आहे. ठीक आहे आणि हा 7वा ते 8वा टेक आहे आमचा जो आम्ही क्लोज करतोय. ठीक आहे आणि म्हणून आम्ही लोकेशन पण चेंज केलं. ठीक आहे तर आता आम्ही तुम्हाला भेटू डायरेक्ट उद्या एंगेजमेंट डे मध्ये. ठीक आहे अजून काय वाटेल तुम्हाला बोलायचं? नाही आता डायरेक्ट उद्याच भेटू आपण तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय कराल नक्कीच. आणि ह्या ब्लॉगला सुद्धा तेवढंच तुम्ही प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. ठीक आहे टिल देन बाय.